नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी काही महत्त्वाचे प्रश्न व उत्तर पाहणार आहोत। यामध्ये आपण जीके आणि करंट अफेअर्सचा समावेश केलेला आहे। ठीक आहे, व्हिडिओमध्ये घेण्यात आलेले सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आणि सिलेक्टेड असणार आहे। ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। सर्व प्रश्न पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत। व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न पहिला आहे, जागतिक वृक्षनगरी 2023 हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? जागतिक वृक्षनगरी 2023 हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील मुंबई या शहराने जागतिक वृक्षनगरी 2023 हा पुरस्कार जिंकलेला आहे। ठीक आहे मित्रांनो, सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार मुंबई या शहराने जिंकलेला आहे। ठीक आहे, लक्षात ठेवायचा आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, राष्ट्रीय पंचायत राज दिन केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय पंचायत राज दिन केव्हा साजरा केला जातो? 24 एप्रिलला साजरा केला जातो। पर्याय क्रमांक सी 24 एप्रिल या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे, तर मित्रांनो, 22 एप्रिलला कोणता दिवस साजरा केला जातो? बघा, जागतिक वसुंधरा दिन हा जो दिवस आहे तो 22 एप्रिलला साजरा केला जातो। जागतिक पृथ्वी दिन किंवा जागतिक वसुंधरा दिन। ठीक आहे, 23 एप्रिलला कोणता साजरा केला जातो? जागतिक पुस्तक दिन। ठीक आहे, 23 एप्रिलला जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो। त्यानंतर 25 एप्रिलला जागतिक मलेरिया दिन साजरा केला जातो 25 एप्रिलला। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? राष्ट्रीय पंचायत राज दिन 24 एप्रिल। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भावार्थ रामायण या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? भावार्थ रामायण या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर बघा, संत एकनाथ। ठीक आहे, पर्याय क्रमांक डी संत एकनाथ हे भावार्थ रामायण या ग्रंथाचे लेखक आहेत। ठीक आहे मित्रांनो, सेम प्रश्न विचारला जातो, भावार्थ दीपिका। ठीक आहे, भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी। ठीक आहे, हे दोन्ही ग्रंथ एकच आहेत, तर यांचे लेखक कोण आहेत? संत ज्ञानेश्वर। भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी विचारलं तर या ग्रंथांचे लेखक आहेत संत ज्ञानेश्वर। विचारलं मंगलाष्टके, मनाचे श्लोक आणि श्रीमद दासबोध यापैकी विचारलं तर बघा, समर्थ रामदास हे मंगलाष्टके, मनाचे श्लोक आणि श्रीमद दासबोध यांचे लेखक आहेत। ठीक आहे, प्रश्न विचारलेले आहेत याच्या आधी। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे भावार्थ रामायण, संत एकनाथ। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, देश व गुप्तचर संस्थेबाबत चुकीचा पर्याय कोणता आहे? या ठिकाणी देश आणि गुप्तचर संस्थांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यामध्ये आपण चुकीचा पर्याय शोधायचा आहे। बघा, या ठिकाणी भारताची जी काही गुप्तचर संस्था आहे ती रॉ ही आहे। ठीक आहे, बरोबर पर्याय आहे। अमेरिकेची आहे बघा CIA, योग्य पर्याय आहे। इस्रायलची आहे बघा मोसाद, बऱ्याच वेळेला इस्रायलची गुप्तचर संस्था जी आहे ती विचारलेली आहे, इस्रायलची मोसाद लक्षात ठेवायची आहे। ठीक आहे, या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी पाकिस्तान। SIS नसून बघा ISI आहे। ठीक आहे, ISI ही पाकिस्तानची गुप्तचर संस्था आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे पाकिस्तानचं। बघा, SIS हा पर्याय आपलं योग्य उत्तर असणार आहे। या ठिकाणी तिन्ही गुप्तचर संस्था आपण लक्षात ठेवायच्या आहेत, भारताची रॉ, अमेरिकेची CIA आणि इस्रायलची IMP मोसाद। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कोणाची करण्यात आलेली आहे मित्रांनो? या ठिकाणी नरसिंह यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। कशाच्या? खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी। भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी नरसिंह यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, पुरुष क्रिकेट T20 विश्वचषक 2024चे ब्रँड ॲम्बेसिडर कोणास बनवण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, जो काही आता जून जुलैमध्ये वर्ल्ड कप होणार आहे T20चा, तो बघा त्याचे ब्रँड ॲम्बेसिडर कोणाला बनवण्यात आलेले आहे? तर बघा, क्रिस गेल, युवराज सिंग आणि उसेन बोल्ट या तिघांनाही बनवण्यात आलेले आहे। पर्याय क्रमांक डी हे वरीलपैकी सर्व हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। तिन्ही नावं लक्षात ठेवायची आहेत, क्रिस गेल, युवराज सिंग आणि उसेन बोल्ट। ठीक आहे, या तिघांना T20 विश्वचषक क्रिकेटचा जो होणार आहे आता त्याचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे। प्रश्न विचारला जाऊ शकतो, T20 विश्वचषक कोणत्या देशांमध्ये पार पडणार आहे? तर बघा, अमेरिका आणि वेस्ट इंडिज। ठीक आहे, जर पार पडला असा प्रश्न विचारला जाईल तर बघा, अमेरिका आणि वेस्ट इंडिज ही नावं लक्षात ठेवायची आहेत। ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, साहित्यिक व टोपणनाव याबाबत चुकीचा पर्याय कोणता? या ठिकाणी साहित्यिक आणि त्याचं टोपणनाव देण्यात आलेलं आहे, यामध्ये कोणाचं टोपणनाव चुकीचं आहे आपल्याला बघायचं आहे। बघा,
गोपाळ हरी देशमुख यांना बघा लोकहितवादी म्हटलं जातं. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हटलं जातं. कृष्णाजी केशव दामले यांना केशव कुमार म्हटलं जात नाही मित्रांनो. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. कृष्णाजी केशव दामले यांना केशव कुमार नाही तर केशव सूत असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक डी ना. महानोर यांना रानकवी असं म्हटलं जातं. ठीक आहे, रानकवी. तर मित्रांनो कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत म्हटलं जातं. तर मग केशव कुमार कोणास म्हटलं जातं तर बघा प्रल्हाद केशव अत्रे यांना केशव कुमार असं म्हटलं जातं. ठीक आहे, दोन्ही सेम वाटतात पण वेगळ्यात बघा. कृष्णाजी केशव दामले केशवसूत आणि प्रल्हाद केशव अत्रे केशव कुमार. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा कोणती नदी कर्कवृत्तास 2 वेळा छेदते? कोणती आहे मित्रांनो तर बघा मही किंवा माही ही जी नदी आहे ती बघा कर्कवृत्तास 2 वेळा छेदते. मही नदीचा उगम बघा मध्य प्रदेश या राज्यामध्ये विंध्य पर्वत रांगांमध्ये होतो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा बघा 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले? ठीक आहे, हा प्रश्न 101% विचारला जाणार. तर बघा जळगाव या ठिकाणी. ठीक आहे, जळगाव ऑप्शनला असेल तर मित्रांनो जळगाव आणि अमळनेर असेल तर अमळनेर. ठीक आहे, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेले आहे. ठीक आहे, याचे अध्यक्ष विचारले जाऊ शकतात. बघा अध्यक्ष आहेत रवींद्र शोभणे. ठीक आहे, रवींद्र शोभणे हे याचे अध्यक्ष आहेत. मित्रांनो आता बघा मला 96 आणि 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले आणि त्यांचे अध्यक्ष कोण होते हे कमेंट करून सांगायचं आहे. मित्रांनो जोड्या लावामध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणते कलम वटहुकुमाशी संबंधित आहे? हा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो राष्ट्रपती कोणत्या कलमान्वये वटहुकूम काढतात? ठीक आहे, तर मित्रांनो वटहुकुमाशी संबंधित कलम आहे बघा या ठिकाणी कलम 123. ठीक आहे, कलम 123 हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. कलम 123. तर मित्रांनो कलम 17 कशाशी संबंधित आहे बघा कलम 17 हे अस्पृश्यता नष्ट करण्याशी संबंधित आहे. अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधित कलम कोणते? बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कलम 17 हे आहे. ठीक आहे. कलम 32 काय मित्रांनो खालीलपैकी कोणते कलम संविधानाचा आत्मा म्हणून ओळखले जाते? 2023च्या भरतीला विचारलेला प्रश्न आहे. तर कलम 32 हे संविधानाचा आत्मा म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. कलम 51 काय आहे तर बघा कलम 51 मूलभूत कर्तव्य आहे. ठीक आहे, मूलभूत कर्तव्यांशी संबंधित कलम कोणते आहे? कलम 51 आपलं मूळ उत्तर काय आहे? वटहुकुमाशी संबंधित कलम 123. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणती आहे मित्रांनो तर बघा सांगली या ठिकाणी. पर्याय क्रमांक डी सांगली योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ सांगली जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. तर मित्रांनो धुळे जिल्ह्यात जर बघा विचारलं दुधातुपाचा जिल्हा कोणता तर बघा धुळे हा जो आहे तो महाराष्ट्रातील दुधातुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. बीड हा बघा महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. नाशिक बघा द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तसेच बघा मुंबईची परसबाग देखील म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक डी सांगली महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली भारतीय अभिनेत्री कोण? कोण आहे मित्रांनो तर बघा देविका राणी. पर्याय क्रमांक ए देविका राणी ही दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली भारतीय अभिनेत्री आहे. ठीक आहे. दादासाहेब फाळके निर्मित पहिला चित्रपट कोणता या ठिकाणी मला कमेंट करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो दादासाहेब फाळके पुरस्कार हा बघा देविका राणी यांना मिळाला आहे पहिली अभिनेत्री म्हणून. ठीक आहे, आपल्याला काय सांगायचं आहे कमेंट करून दादासाहेब फाळके निर्मित पहिला चित्रपट कोणता? त्यानंतरचा प्रश्न आहे बघा अलीकडेच कृत्रिम पावसामुळे खालीलपैकी कोणत्या देशात पूर आला होता? तर मित्रांनो कृत्रिम पावसामुळे UAE या देशामध्ये पूर आलेला होता. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा फिडे बुद्धिबळ स्पर्धा 2024 खालीलपैकी कोणत्या खेळाडूने जिंकलेली आहे? तर मित्रांनो ही जी स्पर्धा आहे ती बघा भारताच्या डी गुकेश याने जिंकलेली आहे. पर्याय क्रमांक डी गुकेश या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे फरक्का, या ठिकाणी फरक्का देखील म्हटलं तर फरक्का बॅरेजचा वाद कोणत्या दोन देशांमध्ये आहे मित्रांनो? फरक्का बॅरेजचा वाद जो आहे तो भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये आहे. भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये आहे. तर आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, भारत व बांगलादेश. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केव्हा केली होती? कोणत्या वर्षी केली होती मित्रांनो? पर्याय क्रमांक ए 1828ला राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. 1828 वर्ष लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. कोणी केली? राजा राममोहन राय यांनी. कोणती संस्था? ब्राह्मो समाज. ओके. तर मित्रांनो सेम प्रश्न विचारला जाऊ शकतो सत्यशोधक समाजासाठी. तर बघा, महात्मा फुले यांनी 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सेम प्रश्न प्रार्थना समाजासाठी विचारला जाऊ शकतो. तर बघा, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? कमेंट करून सांगायचं आहे. 1867ला प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर कमेंट करून सांगायचं आहे मला. 1897ला बघा, रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे 1897ला. ठीक आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमधून आपले बघा 40 ते 50 प्रश्न तुमचे पोलीस भरतीचे कव्हर झालेले आहेत. या प्रश्नांची पटकन रिव्हिजन मारून घेऊया, जेणेकरून हे 16 प्रश्न तुमचे तोंडपाठ होऊन जातील आणि परीक्षेत पडला की हमखास तुम्हाला उत्तर येणार आहे. तर बघा, रिव्हिजन मारून घेऊया. राष्ट्रीय पंचायत राज दिन केव्हा साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 24 एप्रिल. त्यानंतरचा प्रश्न आहे भावार्थ रामायण या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, संत एकनाथ. पुढील प्रश्न आहे देश व गुप्तचर संस्थेबाबत चुकीचा पर्याय कोणता आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पाकिस्तान SIS. पुढील प्रश्न आहे भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नरसिंह यादव. पुढील प्रश्न आहे पुरुष क्रिकेट T20 विश्वचषक 2024चे ब्रँड ॲम्बेसिडर कोणास बनवण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. पुढील प्रश्न आहे साहित्यिक व टोपणनाव याबाबत चुकीचा पर्याय कोणता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कृष्णाजी केशव दामले. केशवकुमार नसून केशवसूत योग्य आहे. पुढील प्रश्न आहे कोणती नदी कर्कवृत्तास 2 वेळा छेदते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, माही किंवा मही. पुढील प्रश्न आहे 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जळगाव. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते कलम वटहुकुमाशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कलम 123. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सांगली. पुढील प्रश्न आहे दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली भारतीय अभिनेत्री कोण? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, देविका राणी. पुढील प्रश्न आहे अलीकडेच कृत्रिम पावसामुळे खालीलपैकी कोणत्या देशात पूर आला होता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, UAE. त्यानंतरचा प्रश्न आहे फिडे बुद्धिबळ स्पर्धा 2024 खालीलपैकी कोणत्या खेळाडूने जिंकलेली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गुकेश. पुढील प्रश्न आहे फरक्का बॅरेजचा वाद कोणत्या दोन देशांमध्ये आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत व बांगलादेश. पुढील प्रश्न आहे राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केव्हा केली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1828. तर मित्रांनो आता हे 16 प्रश्न बघा तुमचे तोंडपाठ झालेले आहेत. तुम्हाला आता वाटत नसेल, पण जर परीक्षेत प्रश्न पडला आपोआप तुम्ही योग्य उत्तर क्लिक करणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमधून कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यायची आहे. धन्यवाद.